नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून झटपट होणाऱ्या पुऱ्या. 35 ते 40 मिनिटांमध्ये ह्या रेडी होतात. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे सगळ्यात आधी एक भांडं. त्या भांड्यामध्ये आपण एक वाटी फिक्स करून त्याप्रमाणे प्रमाण घेणार आहोत. तर इथे मी एक फुलपात्र जे असतं तो भरून गूळ घेतलेला आहे. गूळ जो आहे तो किसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेवढंच पाणी टाकलेलं आहे, म्हणजे एक फुलपात्र भरून पाणी टाकलेलं आहे. नंतर आपण गूळ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून त्याला नंतर गॅसवर ठेवायचं आहे. आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग गॅसवर ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हाय फ्लेमवरती त्याला, म्हणजे मोठा गॅस करून त्याला उकळून द्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं उकळल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि पाणी थंड होऊन देणार आहोत. थंड झाल्यावर आपण ते असं गाळून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये आपण घेणार आहोत 2.5 कप गव्हाचं पीठ. ज्या भांड्याने आपण पहिला गूळ मोजून घेतला होता त्याच भांड्याने इथे सुरुवातीला फक्त 2.5 कपच घ्यायचे. नंतर जर लागलं तर आपण अजून पीठ ॲड करणार आहोत. त्यामध्ये टाकायचं आहे 1 छोटा चमचा मीठ. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे बारीक रवा टाकलेला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल किंवा मोठा रवा असेल तर मोठ्या रव्याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे टाकली आहे पाव चमचा सुंठ पावडर आणि जायफळ पावडर. हे सर्व आपण व्यवस्थित पहिलं मिक्स करून घेणार आहोत. नंतर आपण घेणार आहोत त्याच वाटीने एक पाव वाटी तेल किंवा तूप. इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला एकदम गरम करून ह्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि पहिलं चमच्याने मिक्स करायचं आहे, नाहीतर आपले हात भाजतील. चमच्याने मिक्स केल्यानंतर आपण हे पीठ आणि तेल याला एकत्र 2 ते 3 मिनटं व्यवस्थित हाताने चोळून घेणार आहोत. तेल आपण थंड नाही वापरणार, गरम करूनच वापरणार आहोत. जेव्हा पिठाचा आपल्या हातामध्ये असा गोळा तयार होईल तेव्हा समजायचं की ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता जे पाणी आपण गुळाचं थंड करायला ठेवलं होतं ते आपण ह्या पिठामध्ये टाकून त्याचं पीठ मळून घेणार आहोत. पीठ आपल्याला जास्त पातळही मळायचं नाही आणि घट्टही मळायचं नाही. चपातीला ज्याप्रमाणे आपण पीठ लावतो त्याप्रमाणे पीठ मळायचं आहे. आता इथे मला थोडंसं पीठ लागलं होतं अजून. प्रत्येकाचं पीठ वेगवेगळं असतं. काही पीठ जास्त पाणी पितात, काही कमी पितात. त्यामुळं जास्त घट्ट पीठ पण नाही मळायचं आहे, कारण याच्यामध्ये रवा आहे. जेव्हा आपण आता त्याला भिजायला ठेवणार आहोत ना, तेव्हा तो रवा फुगतो आणि पीठ थोडंसं कडक होतंच. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण त्याला एक प्लेट त्याच्यावरती ठेवून 20 मिनटं झाकून ठेवणार आहेत. वीस मिनटानंतर जेव्हा आपण पीठ घेतो त्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. ह्या पिठाची पुरी थोडीशी आपल्याला जाडसरच लाटायची आहे. चपातीपेक्षा थोडी जाड लाटायची आहे. आणि गॅसच्या मध्यम आचेवरच आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत. जास्त मोठी हाय फ्लेम नाही ठेवायची, नाहीतर पुऱ्या जळून जातील. 1 ते 1.5 मिनटात आपली पुरी तळून तयार होते.
ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कशी झाली. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमची व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.